नमस्कार. KPR न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्व बैलगाडा शौकीन, विठ्ठल नाना प्रेमी, बकासूर प्रेमी, त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील सर्व दिग्गज व्यक्ती यांचे मनापासून स्वागत आहे. थंबनेल पाहून तुम्हाला सर्वांच्याही लक्षात आलं असेल की आत्ता आपण बकासूरचे मालक मोहिल धुमा, त्याचबरोबर विठ्ठल नाना यांच्याबद्दल थोडक्यात माहिती हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बकासूरच्या गाडीवरती विठ्ठल नाना हे काही दिवसांपूर्वी होते. म्हणजे बकासूरच्या गाडीचे विठ्ठल नाना हे जुने ड्रायव्हर. सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये विठ्ठल नाना यांचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. कारण की विठ्ठल नाना यांना बैलगाडा क्षेत्रातील जवळपास 25 वर्षाचा अनुभव. असं पण बोलण्यात येत आहे की बकासूरला विठ्ठल नाना यांनीच घडवलं. आता लवकरच आपली प्रतीक्षा ही संपली, कारण की पुन्हा एकदा बकासूरच्या गाडीवरती आपल्याला विठ्ठल नाना हे दिसू शकतात. आगामी होणाऱ्या भव्यदिव्य अशा बैलगाडा मैदानामध्ये नक्कीच विठ्ठल नाना हे बकासूरच्या गाडीवर दिसतील. परंतु बकासूरच्या जोडीला नेमकं कोणता पायरा असेल? मित्रांनो, बकासूरच्या जोडीला स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा सध्या हा विकलेला आहे. सर्जाचे नवीन मालक हे नक्कीच बकासूरसोबत सर्जाचा पायरा ठेवतील, अशी सर्वांची इच्छा ही पहिल्यापासून आहे. त्यामुळे बकासूर आणि सर्जा, त्याचबरोबर विठ्ठल नाना हे ड्रायव्हर हे लवकरच आपल्याला त्रिकूट आगामी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये बघायला मिळेल.